नाव एअर इंडिया 171 विमानाचे सुमित सबरवाल हे कॅप्टन होते। कॅप्टन सुमित सबरवालांना 8200 तास विमान उड्डाणाचा अनुभव असल्याचं डीजीसीए कडून सांगण्यात आलं। अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून 1:38 विमानाने टेक ऑफ केल्याची माहिती डीजीसीएने दिली। तर 1:39 विमानाने आपत्कालीन संदेश पाठवल्याचं डीजीसीए कडून सांगण्यात आलंय। 1:39 नंतर एटीएस कडून विमानासोबत संपर्क झाला नसल्याची माहिती डीजीसीएने दिली। अहमदाबादच्या मेघानी नगर या रहिवासी भागात हे विमान कोसळलं। या विमानात 230 प्रवासी आणि 2 पायलटसह 10 क्रू मेंबर होते असं डीजीसीए कडून सांगण्यात आलं। तर तपशिलाची पडताळणी करत आहोत असं एअर इंडिया कडून सांगण्यात आलेलं आहे। या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी देखील आपण पाहणार आहोत। या विमान अपघातामध्ये 242 जणांचा मृत्यू झालेला आहे। 204 जणांचे मृतदेह सापडल्याचं तिथल्या पोलीस आयुक्तांनी देखील सांगितलेलं आहे। तर यामध्ये विमानाचे जे कॅप्टन आहेत सुमित सबरवाल ते आपल्या मुंबईतल्या पवईचे रहिवासी होते। सागर आपण पाहतोय की अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा तिथून या विमानानं उड्डाण केलेलं होतं आणि या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच मेघानी नगर परिसरामधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं आणि या विमान दुर्घटनेमध्ये 242 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 204 जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडल्याची माहिती मिळते। तर अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानानं टेक ऑफ केल्यानंतर पुढच्या साधारणतः 1.5 किलोमीटरच्या आतच हे विमान मेघानी नगर या ठिकाणी कोसळलेलं आहे। 825 फुटावरून हे विमान जे आहे ते कोसळलं। बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं। विमान हवेतच क्रॅश झालेलं होतं। विमानाचा मागचा भाग हा झाडाला धडकला होता आणि त्यानंतर हे विमान इमारतीमध्ये आत घुसलं।